ते भाजपचे माधव भंडारी, त्यांना काय दिलं हो भाजपने? दुसरे मधु चव्हाण, एकदा आमदारकी त्यांना दिली, ती सुद्धा बाळासाहेबांनी दिली. ती आमदारकी शिवसेनेच्या कोट्यामध्ये आली होती, ती बाळासाहेबांनी दिली महाजन साहेबांनी जाऊन विनंती केल्यामुळे. जे आज 20 वर थांबलेत, अजून 23 लोकांना संधी मिळाली असती ना. आज त्यांचे किती लोक मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. म्हणजे अतुल कुटे सारखा चांगला, संजय कुटे सारखा विदर्भातला चांगला चेहरा आज मंत्रिमंडळात नाहीये. मी तुम्हाला किती नावं देऊ. ओरिजिनल भाजपचा जो कार्यकर्ता आहे, ज्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे, तो आता इतका दुःखी आहे. मी नेहमी भारतीय जनता पक्षाकडे बघताना असं बघतो, 35% ओरिजिनल आणि 65% आयात, असा मिळून 100% पक्ष आहे. आणि हे जे ओरिजिनल, ज्यांनी दिवस रात्र कष्ट केलेत, जे बिचारे पक्षाशी खूप प्रामाणिक राहिले, पक्षासाठी अहोरात्र आमच्याबरोबर ज्यांनी आंदोलनं केली, ज्यांनी पक्षासाठी सतरंजा उचलल्या, त्यांना आता कोणाच्या सतरंजा उचलाव्या लागत आहेत? ज्यांच्या विरोधात ते लढले, ज्यांच्या विरोधात त्यांनी काम केलं. कुठे गेले किरीट सोमय्या? या किरीट सोमय्याने सगळ्यांवर आरोप केले, अगदी टोकाचे केले, घाणेरडे केले. आज तेच आपण एक फोटो बघितला असेल, मुख्यमंत्री मध्ये बसलेत आणि त्यांच्या बाजूला सगळे टिंटेड, ज्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, असे लोक बसलेले आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल कार्यकर्त्याचं दुःख आहे. एक तर सर, जे तुम्ही सांगितलं की जे कार्यकर्ते होते, जे पक्षासाठी सतरंजा उचलायचे, नाव घेऊ शकता? कित्येक भारतीय जनता पक्षाचे, ज्यांनी आयुष्यभर भारतीय जनता पक्षाची बाजू, भारतीय जनता पक्ष वाईट स्थितीत असताना लावून धरली, ते भाजपचे माधव भंडारी, त्यांना काय दिलं हो भाजपने? दुसरे मधु चव्हाण, एकदा आमदारकी त्यांना दिली, ती सुद्धा बाळासाहेबांनी दिली. ती आमदारकी शिवसेनेच्या कोट्यामध्ये आली होती, ती बाळासाहेबांनी दिली महाजन साहेबांनी जाऊन विनंती केल्यामुळे. असे जे लोक होते, ज्यांनी आयुष्य आपलं घालवलं, अशा लोकांना बाजूला ठेवून आलेले उपरे टुपरे, दुसऱ्या पक्षातून आलेले, असे विधान परिषदेत गेले, विधानसभेत गेले, मंत्री झाले. का दुःख वाटणार नाही या कार्यकर्त्यांना? साहजिक दुःख वाटणार. आणि म्हणून जे ओरिजिनल बीजेपीचे कार्यकर्ते होते, ते आज काय फार खुश आहेत. सगळीकडे सरकार आहे, म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांचं सरकार आहे. परंतु ज्यांनी पक्ष उभा केला, ते सगळे आज धुळखात पडलेले आहेत. याला कोण जबाबदार आहे? त्यामुळे हे सगळं करताना आमचं म्हणणं असं आहे, ठीक आहे, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, बाहेरचं लोक घेण्याचा अधिकार आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त दुसऱ्यावर आरोप करू नका, कधीतरी स्वतःकडे पण बघा. कुठेतरी हे जे दोन पक्ष विलीन झाले भाजपसोबत, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्याच्यामुळे भाजपच्याच कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय का? नक्कीच. आज भाजप 132 होता, फक्त 12 लोकांचीच त्यांना गरज होती. हे 12 जर अपक्ष जमा केले असते व्यवस्थित, तर स्वतःच्या ताकदीवरती ते आज निवडून, म्हणजे सरकार बसवू शकलं असतं. आणि 43च्या 43 मंत्री आज भाजपचे झाले असते. जे आज 20 वर थांबलेत, अजून 23 लोकांना संधी मिळाली असती ना. आज त्यांचे किती लोक मंत्रिमंडळाच्या बाहेर आहेत. म्हणजे अतुल कुटे सारखा चांगला, संजय कुटे सारखा विदर्भातला चांगला चेहरा आज मंत्रिमंडळात नाहीये. मी तुम्हाला किती नावं देऊ, की जे दिवस रात्र म्हणजे ताकदीचे आहेत लोक, ज्यांना मी बघितलेलं आहे की भारतीय जनता पक्षासाठी कष्ट करणारे लोक. आज ते लोक मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे. हे जर भारतीय जनता पक्षाचं, ठीक आहे, आम्ही तर वाईट आहे, आम्हाला हरवलं, ठीक आहे, पण स्वतःच्या कार्यकर्त्यांना पण मारलं ना तुम्ही.